एक आउट ऑफ क्युरिओसिटी क्वेश्चन आहे की जसं म्हणजे म्हणलं जातं की सीए स्टुडंट किंवा सीए कॅन्डिडेटला आपण विचारत नाही की किती अटेम्प्ट झाले. सो असं का म्हणजे नाही, आता ते म्हणतात ना, लेडीजला वय विचारू नये किंवा सीए लोकांना किंवा प्रोफेशनल लोकांना त्यांचे अटेम्प्ट विचारू नये. पण मी याच्यामध्ये वेगळ्या विचाराचा आहे. जेवढे पण अटेम्प्ट लागले, वी वेर हॅबिच्युअल नाही म्हणता येईल, पण एक फेल्युअर पचण्याचा तिथे एक हे मिळालं. आजकाल भरपूर गोष्टी आहेत, खूप सेन्सिटिव्ह स्टुडंट्स आहेत, त्यांना फेलियर म्हणजे माहिती नाहीये आणि फेलियर पचवण्याचा पण त्यांच्याकडे थोडस लो हे आहे. तर त्याच्यामध्ये मी त्याला पॉझिटिव्हली घेतो की त्यांनी आम्हाला पेशन्स शिकवले, फेलियर काय असतं हे शिकवलं, बॅक टू स्क्वेअर इन प्रॅक्टिस ऑल्सो आल्यानंतर परत उभं राहायचं कसं आणि कसं आपण अडॉप्ट करायचं, त्याला म्हणजे तिथूनच ती शिकवण मिळाली असं. सो सर तुम्ही सांगताल म्हणजे ज्या तुमच्या सीए जर्नीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज तुम्ही कोणतं फेस केलेलं? सीए जर्नीमध्ये जसं आपण म्हटलो की मी पहिले सर्व्हिस टॅक्स मध्ये एक्सपर्टाईज केली 4-5 वर्ष आणि मग नंतर तो ऍक्टच अबॉलिश झाला. इट वॉज नॉट थॉट बाय मी की ज्याच्यामध्ये आपण एक्सपर्टाईज करू तो ऍक्टच अबॉलिश होईल आणि कुठला तरी वेगळा तसा. तर तो एक बॅक टू स्क्वेअर चॅलेंज होता. मग आपण अमूल्य बिस्कॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गेलो. त्याच्यामध्ये पण आपल्याला पहिले भरपूर स्ट्रगल करावं लागलं. देन वी गॉट अ पर्टिक्युलर टीम और रिसोर्सेस अँड क्लायंट ऑल्सो. आणि नेक्स्ट चॅलेंज कोविडचा होता, ज्याच्यामध्ये की आपल्याला दिसून आलं की आपले व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिसेस जिथे आम्ही देत होतो तिथे परत रिसोर्सचा प्रॉब्लेम आला. मग नंतर आपल्याला ऑनलाईन किंवा टेक प्लॅटफॉर्म अडॉप्ट करण्यासाठी आपण बिस्को अकाउंटिंग सोल्युशन्स मध्ये गेलो. तर बऱ्यापैकी हे सगळे जे आहेत हे एन्व्हायरमेंटल हे होते, चॅलेंजेस होते आणि आपण त्याला बऱ्यापैकी ओव्हरकम केले. ओके, म्हणजे आता तुम्ही सांगितलं होतं सायन्सनी कॉमर्स मध्ये गेलं तुम्हाला, मग तुम्हाला असा डिसिजन म्हणजे का घ्यावा लागला की काय इन्स्पायर केलं चार्टर्ड अकाउंटंट करण्यासाठी? खूप चांगला क्वेश्चन विचारला, कारण की कधी पण आता तुझ्या पॉडकास्ट मुळे मला बॅक हिस्ट्रीमध्ये जायला एक चान्स मिळाला. माझा रूम पार्टनर होता ज्याची मी रुटीन बघितली, कारण की तिथे व्हेरियस पार्टनर्स होते, लाईक फ्रॉम एमपीएससी, यूपीएससी, IAS. तर मला बऱ्यापैकी एका वर्षामध्ये 11वीच्या वर्षामध्ये कळालं की व्हॉट ओव्हरऑल एज्युकेशन इज आफ्टर 12th. पण तिथे एक प्रखर शर्मा म्हणून सीए करणारा होता. हिज रुटीन वॉज टोटली डिफरंट फ्रॉम एव्हरीबडी. हिज कम्युनिकेशन वॉज डिफरंट. तर त्याला बघून मी इन्स्पायर झालो की व्हॉट ही इज डुईंग एक्झॅक्टली. तेव्हा सीए बद्दल काय माहिती नव्हतं, पण त्यांच्यासोबत थोडस हे करून कळालं की नाही, दिस डिग्री इज व्हेरी गुड. ते इंटर्नशिप करायचे, मग नंतर क्लासेस करायचे, मग म्हणजे त्यांची रुटीनच एवढी परफेक्ट होती की आय थॉट की या रुटीनला जर आपण फॉलो करतो आहे तर ऑटोमॅटिकली काहीतरी होणं आहेच. आणि त्याच्यासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घेतलेला सर तो क्वेश्चन तुम्ही विचारलाय की नंतर प्रॉब्लेम्स वगैरे तुमच्या डिसिजन तुम्ही सेल्फ डाऊट केला असेल. सो ह्याच्यामध्ये चॅलेंजेस म्हणजे इंटरनल चॅलेंजेस आणि एक्सटर्नल चॅलेंजेस काय फेस केले? म्हणजे इंटरनल म्हणजे फॅमिली प्रेशर आणि एक्सटर्नल चॅलेंजेस म्हणलं तर स्टडी प्रेशर किंवा अजून कोणत्या गोष्टी असतात? नाही, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होत्या की मी माझ्या एन्व्हायरमेंट मध्ये राहून मी डिसाईड केलेलं की मला कुठलं तरी प्रोफेशनल डिग्री करायची आहे आणि स्वतःच काहीतरी नंतर एक सेल्फ इमेज बनवायची किंवा सेल्फ ब्रँड बनवायचं आहे, तर कुठली तरी प्रोफेशनल डिग्री घ्यावी. पण इंटरनल प्रॉब्लेम असे होते की जिथे मी घरच्यांना सांगतोय 12वीच्या एकदम उंबरठ्यावरती की मी आता सायन्स नाही तर मला कॉमर्स मध्ये इंटरेस्ट आहे, त्यावेळेस घरच्यांना तो एक खूप वेगळा डिसिजन वाटला माझा, की ज्याच्यामध्ये की असं वाटलं की मला सायन्स झेपत नाही, काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचे वेगळे होते, कारण की आम्ही 450 किलोमीटर दूर इथे
राहून हो. शिक्षण घेत होतो, तर घरच्यांना पण हे होतं की व्हॉट एक्झॅक्टली माझ्या माइंड मध्ये चालू आहे. हो पण तो इंटरनल प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो, जिथे की माझे वडील कॉमर्स मध्ये असल्यामुळे थोडस तरी हे होतं की आहे चांगलं, म्हणून त्यांनी एक 5-6 महिन्यानंतर मला ग्रीन सिग्नल दिला की काही प्रॉब्लेम नाहीये. पण एक्सटर्नल एक असं होतं की किती नाही म्हटलं तरी कॉमर्सच्या टेक्निकल टर्म्स आणि ह्या गोष्टी ज्या 11वी-12वी मध्ये लोक करतात, ते थोडस एक्स्ट्रा वर्क करून आम्हाला हे करावं लागले. बट आफ्टर 1 year or so in CA, आय फेल्ट इट व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे काही प्रॉब्लेम, पण एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावं लागतं, चॅलेंजेस. ओके. एक क्वेश्चन आहे, व्हॉट ऍडवाइस वुड यू गिव्ह टू द सीए एस्पिरंट हु वॉन्ट टू बिकम सीए? सीए ऍस्पिरंट्सला पहिली गोष्ट तर अभिनंदन की दे हॅव चोजन दॅट पर्टिक्युलर फील्ड फॉर देमसेल्स. आता त्यांना कसे ते त्या फील्ड मध्ये आलेले आहेत, पण यू आर ऍट द बेस्ट प्लेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करते वेळेस असं नाहीये की सीए डिग्री झाल्यानंतर तुम्हाला रेड कार्पेटच आहे. यू हॅव द स्ट्रगल थ्रू आउट, बट इन अ जॉब ऑल्सो यू हॅव अ गुड future ahead. In a practice also it is good, but the practice area is vast. But you should be disciplined, you should be tech savvy. तुमचं काम कमी करण्यासाठी आपल्याला AI चा उपयोग करायचा आहे. AI is not going to take jobs or work of any technical person. Not only accounting I am saying, or auditing I say, but any technical person. तर आपल्याला टूल्स गरजेचे आहेत. जसं आपण कुठल्याही रामाच्या हातामध्ये काहीतरी टूल आहे, हनुमानाच्या हातामध्ये काहीतरी टूल आहे, तर देवाला पण विदाउट टूल आपण म्हणजे हे नाही करत, किंवा त्यांची आयडेंटिटी त्या टूल वरती आहे. आपण गधा जर म्हटलं तर आपण म्हणतोय की हनुमानाची गधा आहे. तर तशा टाईप मध्ये जर बघतोय तर इफ यू आर इन टू अकाउंटिंग, यू शुड नो व्हॉट पर्टिक्युलर टूल्स आर बीइंग युटिलाइज्ड नाव and how it can make you proficient to execute your work. तर टूल सोबत त्यांनी हे राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क करणे, दॅट इज द बेस्ट, ज्याच्यात की पूर्ण सिलेबस कव्हर करणे, ट्रस्ट द प्रोसेस. ICAI ने सम प्रोसेस ठेवलेली आहे, सिलेबस ठेवलेला आहे. ट्रस्ट द प्रोसेस अँड सरेंडर युअर सेल्फ टू द प्रोसेस. आणि ICAI याच्यावरती जर तुम्ही चाललात आणि एक्झाम क्रॅक करू शकलात तर पिक्चर इज व्हेरी फाईन. ओके. जसं तुम्ही आता सांगितलं की AI ने ड्रास्टिकली चेंज केलं सगळ्याच फील्ड मध्ये, आपल्या पण आणि दुसऱ्या फील्ड मध्ये, म्हणजे सीए मध्ये पण आणि दुसऱ्या फील्ड मध्ये पण. तर आणि अजून एक सांगितलं की ते गेट म्हणजे जॉब एक्वायर करत नाही त्या ह्युमन बिंगचा. जसं म्हणजे भरपूर जणांना वाटतं की AI जॉब खाईल असेल, तर असं नाही, AI जॉब हेल्प करेल. तुम्ही ते एलॅबोरेट करू शकता अजून, म्हणजे AI कसं हेल्प करू शकतं? हेल्प करू शकतं, कारण की आता जे की प्रोसिजरल पार्ट्स होते त्या बऱ्यापैकी ते जर आपण आपल्या असिस्टंट कडनं करून घेण्याचा विचार करत होतो, तसाच आपल्याकडे एक AI असिस्टंट आले ऑन विच यू कॅन बिलीव्ह अँड यू कॅन ऑल्सो ट्रस्ट बाय जस्ट गेटिंग द रिझल्ट. आणि एकदा त्याला ट्रेन केल्यानंतर त्याचं कधी पोट दुखणार नाही, त्यांचं कधी लिव्ज नसणार काय, म्हणजे हे गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युअल इनपुट साठी तर तुम्हाला रिसोर्सेस लागणारच आहे, बट टूल्स जसं आपण पहिले हे केलं की कुठले टूल्स आपल्याला युटिलाइज करून आपण आपली जे पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे पण नॉलेज आहे ते कसं एक्झिक्यूट करू शकतो. तर इट इज बुल फॉर द मिनी सोसायटी. पण जोपर्यंत ते सेटल होत नाही तोपर्यंत तो केऑस असणारच आहे, हे प्रश्न असणारच आहे. कारण की बऱ्यापैकी डिपार्टमेंट्स पण चेंज झाले. वॅट डिपार्टमेंट पूर्णपणे ऑफलाईन होतं, आता जीएसटी मध्ये सगळं ऑनलाईन आलं. दे ऑल्सो हॅव टू स्ट्रगल फॉर देअर इम्प्लिमेंटेशन आणि त्या गोष्टी. आता तुम्ही बघू शकताय की जीएसटी हॅज बीन सेटल्ड अँड इट इज हेल्पिंग टू द गव्हर्नमेंट ऑल्सो अँड बिझनेसमॅन ऑल्सो. लास्ट पार्ट मध्ये येऊ पॉडकास्टच्या, की मेसेज फॉर युथ. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द की डिफिकल्टीज फेस्ड बाय स्टुडंट
in their schooling period? स्कूलिंग पिरियड मध्ये आजकालचं एज्युकेशन पण असं आहे की तुम्हाला शिकवल्या जातात गोष्टी. बऱ्याचशा क्लासेस असतात किंवा मटेरियल आहे. तर युथकडे जो एक घेण्याचा आहे की त्यांना बरंच नॉलेज कन्झम्पशन साठी आज वेज आहेत. वेळ आहे. भरपूर वेज मध्ये ते नॉलेज कन्झ्युम करू शकतात. नॉलेज कन्झम्पशन इज अ अदर पार्ट अँड इम्प्लिमेंटिंग दॅट टू युअर डे टू डे लाईफ इज अ डिफरंट पार्ट. सो एक मेसेज आहे की जे पण तुम्ही शिकताय ते इम्प्लिमेंटेबल आहे का, आणि इम्प्लिमेंटेबल असेल तर प्लीज डू इट इन युअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज, आणि तसं त्याला तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आणा. Okay. So we are at the last part of the podcast. So as we come to an end of the podcast, so I would like to extend my heartfelt gratitude to sir for taking the time to share your valuable insights and your thoughts on entrepreneurship, finance, AI, tech, fintech. So what are the changes has been done in all the industry by AI? So, on behalf of Future Talk with Prayers, thank you, sir, for enriching this platform with your knowledge and for motivation student, motivating the next generation to dream bigger, learn continuously, and success. So, this is Shrey Deshpande signing off for Future Talk with Prayers. Thank you and goodbye. Thank you, Shreyas. Thank you. Nice initiative by you. Thank you.